नमस्कार, मी वैष्णवी रेसिपी विथ वैशूमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत उपवासाचे आलू पराठे. त्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाटे शिजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बटाटे मॅशही करू शकता किंवा मग असे खिसणीने खिसू शकता. माझे बटाटे चांगल्या प्रकारे शिजलेले होते, त्यामुळे मी थोडंसं खिसलं आणि बाकी तुटलेलं मॅश करून घेतलं आहे. खिसायचं कारण एवढंच की गोळी नाही राहायला पाहिजे, त्यामुळे कसं होईल आपला पराठा नीट लाटला जाणार नाही आणि तुटेल. त्यामुळे आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आणि चांगलं शिजलंच असेल तर तुम्ही न खिसता मॅशही करू शकता. इथे मी दोन्ही बटाटे मॅश करून घेतले आहे. थोडं थोडं खिसून घेतलं आधी. इथे मी अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच सेंधा नमक आणि 2 बारीक करून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत. इथे मी 1 वाटी साबुदाण्याची पावडर घेतली आहे. साबुदाणा एवढा लागणार नाही, पण आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आधी आपण मीठ वगैरे टाकलं, ते चांगलं मळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडंसं मळून झाल्याच्या नंतर मी इथे पुढे 1.5 चम्मच शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. शेंगदाण्याचं कूट शक्यतो बारीकच घालायचा. त्यात शेंगदाणे राहिले थोडेफार तर पराठा हा लाटताना तुटतो, त्यामुळे बारीक शेंगदाण्याचा कूट घालायचा. जर तुम्ही तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण जास्तही घेऊ शकता. मी पराठ्याबरोबर शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे, त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण कमी घेतलं आहे. इथे मी 1.5 चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतला आणि त्यानंतर पुन्हा चांगलं असं मळून घेतलं. आणि आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आपले बटाटे त्यामुळेच आपल्याला जास्त शिजून घ्यायचे. एकदम मऊसूद असे झाले पाहिजे, असे बटाटे शिजून घ्यायचे आहेत. अजिबात पाणी घालायचं नाही. थोडं थोडं करून असं पीठ टाकायचं आहे साबुदाण्याचं आणि कणिक मळून घ्यायची. जेव्हा असं थोडंसं घट्टसर होईल तेव्हा आपली कणिक चांगली मळल्या गेली असं समजायचं. पाण्याचा आपल्याला यात यूजच नाही करायचा, असंच मळून घ्यायचं. इथं माझं कणिक मळून झालेली आहे. आता ही 5 मिनटासाठी अशीच झाकून ठेवायची. 5 मिनटानंतर इथे मी पराठा लाटायला घेते आहे. आधी साबुदाण्याचं पीठ टाकायचं आणि त्यानंतर लाटायचं. थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ टाकत राहायचं आणि नंतर लाटायचं, कारण बटाटा आहे. बटाटा असल्यामुळं ते चिटकणारच. साबुदाण्याच्या पिठाचा यूज करत करत असं लाटून घ्यायचं आहे. चांगलं एकसारखं असं लाटून झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे काट असलेलं झाकण वगैरे असेल तर तुम्ही त्यांनी असं कट करून घेऊ शकता किंवा मग चम्मचनी कट करता येतं. जसे काट त्याचे असे झालेले आहेत ते मी असं कट करून घेतलं आहे साईडचं. आता इथे पराठा भाजून घेऊया. सुरुवातीला पराठा टाकल्यानंतर पराठा एक साईडनी चांगला भाजू द्यायचा, त्यानंतर उलटायचा. लवकर उलटायची गडबड करायची नाही, नाहीतर तो तुटू शकतो. आलूमुळे पराठे असे मऊ लुसलुशीत होणार आहे. बघा, अशा प्रकारे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पराठ्यावर लावण्यासाठी तूपही यूज करू शकता किंवा मग तेलही लावू शकता, जसं आपल्या आवडीनुसार असतं. इथे मी तेलाचा वापर करते आहे. तुम्हाला दाखवते. छान असा बाजूबाजूनी फुगतो पराठा चांगला. आणि हे पराठे दिवसभरही ठेवले तुम्ही तरी मऊ लुसलुशीत असे राहतात. बघा, छान प्रकारे फुगला आहे. बघू शकता कसं बाजूबाजूनी फुगतोय. तेच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही अशा प्रकारे पराठा बनवू शकता. इथे आपला पराठा भाजून झालेला आहे. तुम्हाला दाखवते किती मऊ झालेला आहे ते.
बघा, एकदम मऊ आणि लुसलुशीत असा पराठा झालेला आहे. पराठ्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवूया. इथे मी थोडंसं जिरं घेतलं आहे, एक मिरची, अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत, त्यानंतर अर्धा चम्मच सेंधा नमक आणि 1 चम्मच साखर घातली आहे. आता हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्याच्यानंतर अर्धा वाटी दही घालायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी ही तयार आहे. तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. आणि रेसिपी विथ वैशूला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.